तुमच्या माणसाने घेतली रक्कम ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये मॅडम. 10 लाख रुपये आहेत. लोकांनी मिडास फायनान्स कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम बर्वेने तुम्हाला दिली आणि तो बर्वे आता आमच्या ताब्यात आहे. राईट? हो. याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे की फायनान्स कंपनीवाले ती रक्कम तुमच्याकडे मागतील. तुमचा जो कोणी गॅरंटर असेल ना तो तर गेलाच. नाही नाही, असं होता कामा नये. पण असंच होणार मॅडम, असंच होणार. आणि तुमच्याकडे पैसे नाहीत हे कळल्यावर ते फायनान्स कंपनी आम्हाला प्रेशराईज करणार की समीर कर्वेला फरार घोषित करा म्हणून. आज पहिल्यांदा असं वाटतंय जी किती प्रेग्नेंट राहिली असती ना तर ते 10 लाख रुपये त्या फायनान्स कंपनी वाल्यांच्या तोंडावर फेकले असते आणि फेडून टाकलं असतं माझ्या मित्राचं कर्ज. तुला एवढं वाटतं ना आमच्याबद्दल, त्याचाच आधार आहे रे मला. मी ही गोष्ट घरीही बोलू शकत नाही. वहिनी आता कुठे नीट वागायला लागले माझ्या बरोबर. डॉक्टर मीरा सांगत होते आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो. तुम्ही विचार करा ना. म्हणजे मूल तर हवंच आहे ना तुम्हाला. माझ्या सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या म्हणूनच तुम्ही माझी निवड केलीत ना. प्लीज प्लीज मला एक संधी द्या असं म्हणायला लागले. जसा तुमचा अपेक्षाभंग झालाय तसाच माझाही झालाय. जसं तुम्हाला तुमचं बाळ हवंय तसं मलाही ते पाहायला हवंय. तुमचं माझं दोघांचं भवितव्य या बाळाच्या जन्मावर अवलंबून आहे. रोहन, काय झालं रे? तू काळजी करू नको. हे प्रकरण मिटवण्यासाठी आपण जमतील तितके सगळे प्रयत्न करू. पण एवढे पैसे आणायचे कुठून? हे सगळं ऐकल्यापासून मला भीतीच वाटते. समीरचा फोटो पेपरात छापून पोलिसाला फरार घोषित करणार नाहीत ना? अगं त्यांनी तेच करू नये म्हणूनच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ना. काय करतेस तू इथे? चल बाहेर चल तू. मला थोडा वेळ इथे एकटीलाच राहू दे प्लीज. तुला अशा अवस्थेत सोडून मी बाहेर जाऊ शकतो का मिता? अगं किती मनाला लावून घेतलंस तू. आता मला या खोलीत जरा एकटीला बसू दे. अगं आपला पहिला प्रयत्न फेल झालाय फक्त. तिथे पहिल्यांदाच पाऊल अडखळलंय. तिथे पुढचा प्रवास कसा होणार? हे बघ मिता, तू जितका वेळ इथे राहशील ना तितका वेळ तुला त्रासच होईल. तू जरा माझं ऐक. आईना आमच्या दोघांकडनं नमस्कार सांग. बर, तू कुणाला घरी भेटायला बोलवलं होतंस का? नाही. कोण आला होता? अगं कोणतरी एक माणूस आला होता. मी गेले होते बाहेर लाईटचं बिल भरायला. मालविका एकटीच होती अगं घरात. दातार काका आले होते का? नाही नाही, ते नव्हते. कुठल्या तरी फायनान्स कंपनीमधनं माणूस आला होता. कार्ड देऊन गेलाय स्वतःच. तू ओळखतेस का कुणाला? नाही, मला माहित नाही. बर बर, ठेवू फोन. या लवकर, उशीर नको करू. हो वहिनी. काय ग, काय झालं? अंजलीचा फोन होता ना? हो. काही म्हणाली का तुला ती? मला नाही, तुम्हाला नमस्कार सांगितलंय. बर बर. पण मग तू अशी भांबवलेली का दिसतीस? काही नाही. आशू, ठीक आहेस ना तू? होय.